पूर्णपणे काही बोलत नाही आहोत. ज्या पद्धतीने मोहन बोलत आहे किंवा ज्या पद्धतीने मुसलमान बोलत आहेत किंवा ज्या पद्धतीने हिंदू बोलत आहेत तितक्या भोगळपणे आपण बोलत नाही. याचं कारण असं आहे की 1949ला जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्राईम मिनिस्टर होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे एक फाईल घेऊन गेले होते. नेहरूंनी ती फाईल पाहिली आणि नेहरूंनी ती फाईल पाहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना अशी विनंती केली की हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाला आज जर हात लावला गेला तर दंगल भडकू शकते आणि देश मोठ्या दंगलीतून बाहेर आलेला आहे. म्हणून आपण आता होत असलेलं ह्या दंगलीचं कारण जे आहे ते टाळावं. ही फाईल थोडा शांती झाल्यानंतर आपल्याला याच्यावर विचार करता येईल. बाबासाहेबांनी त्यांची विनंती मान्य केली तेव्हा ती फाईल होती सर. तिथून मी एकदम तुम्हाला 1991च्या एका गोष्टीवर येतो. 1991ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मतिथीचं शताब्दी वर्ष होतं आणि भारत सरकारने जी 22 लोक संपूर्ण भारतातून भाषण देण्याकरता बोलवली होती त्याच्यातला मी एक होतो. तर मी भारत सरकारच्या त्या विनंतीला घेऊन दिल्लीला गेलो असताना तिथे माई आली. माई म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी माई आंबेडकर. माई आंबेडकर त्यावेळेस लखनौला एक दिवसाचा धरणा देऊन आली होती. तो धरणा बाबरी मस्जिदची जागा बौद्ध मंदिराची आहे याकरता तो धरणा होता. मी माईशी बोललो की तुम्ही फक्त एक दिवस धरणा दिला का? तर तिने म्हटलं की हा माझा टोकन स्ट्राईक होता. ज्याच्यानंतर मी ही लढाई पुढे घेऊन जाईल. त्याच्या आधी 1990ला बाबरी मस्जिदच्या संदर्भाने मी बराच विस्ताराने अभ्यास करून एक लेख लिहिला होता. त्याच्यामुळे बाबरी मस्जिदच्या संदर्भाने खोलमध्ये जाऊन बऱ्याचशा गोष्टी मला माहीत होत्या. त्या माईशी बोलल्यानंतर मग आम्ही सगळे म्हणजे थॉमस मॅथ्यू नावाचा भारत सरकारचा सेक्रेटरी, मी आणि माई आंबेडकर आम्ही तिघेही बसलो आणि आम्ही तिघेही बाबरी मस्जिदच्या संदर्भाने चर्चा करायला लागलो. मित्रो, त्यावेळेस ती फाईल होती. माई आंबेडकरांच्या सोबत मग त्या तिथून मुंबईला आल्या. मुंबईलाही मी त्यांना 3दा भेटलो आणि मग त्याच्यानंतर 1992 नंतर त्यांचं माझ्याशी बोलणं बंद झालं. मला नेमकं कळेना की काय घडत आहे. आणि 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आली. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाली आणि त्या जागेवर हिंदू अधिकार दाखवायला लागले. त्यामुळे निराश होऊन मी त्या संदर्भाने बोलणं बंद केलं. माईशीही बोलणं बंद केलं. माईनेही त्या फाईलचं काय केलं याचं आता एक पुस्तक आलेलं आहे. तुम्ही कुणीच किंवा नागपूरच्या माणसांनी कोणीही ते पुस्तक वाचलेलं नाही. नागपूरमध्ये कदाचित ते पुस्तक आलंही नसेल. PV नरसिंहरावचं एक पुस्तक आहे अयोध्या, 6 डिसेंबर 1992. 6,000 रुपये किंमत आहे तिची. हे पुस्तक लिहिलं PV नरसिंहरावनं. आता PV नरसिंहरावच्या काळात 2 घटना झालेल्या आहेत ज्याच्यावर तुमचं लक्ष तुम्ही केंद्रित करण्याला गरज आहे. PV नरसिंहरावच्याच काळात बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाली. बाबरी मस्जिदच्या वेळेसच PV नरसिंहराव भारताचे प्राईम मिनिस्टर होते. भारताचे प्राईम मिनिस्टर असताना जेव्हा कारसेवेचा प्रश्न आला आणि सर्व हिंदूंनी कारसेवाचं जेव्हा आवाहन केलं तेव्हा शंकरराव चव्हाण हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. हे शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. या गृहमंत्र्यांनी भारताचा प्राईम मिनिस्टर असलेल्या PV नरसिंहरावला रिक्वेस्ट केली की सर, कारसेवेची गर्दी जर झाली तर बाबरी मस्जिद धोक्यात येईल. म्हणून आपण असं करावं
मिलिटरी फोर्स जी आहे, मिलिटरी फोर्स बोलून बाबरी मस्जिदच्या संरक्षणाला लावली. पण मित्र हो, स्वतः PV नरसिंहराव त्या कारसेवकाच्या, त्या RSS वाल्याच्या आणि त्या ब्राह्मणांच्या सोबत होते. म्हणून PV नरसिंहरावनी शंकरराव चव्हाणची ती रिक्वेस्ट जी आहे धुडकावून लावली आणि शंकररावांची चळवळ हे रिक्वेस्ट धुडकावून लावल्यानंतर बाबरी मस्जिदला संरक्षण कोणाचं राहिलं? पोलिसांचं. कारसेवक लाखोच्या संख्येने तिथे गेलेत, पोलीस पळून गेलेत आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली गेली. हे कोणाच्या याच्याने? संगनमताने. हे संगनमताने. PV नरसिंहरावला हा दोष कुणी आपल्याला देऊ नये म्हणून PV नरसिंहरावनी 2004च्या पूर्वी, PV नरसिंहराव कधीपर्यंत प्राईम मिनिस्टर होते? PV नरसिंहराव 1996च्या प्रारंभापर्यंत प्राईम मिनिस्टर होते आणि PV नरसिंहराव मेले 2004ला. म्हणजे 1996 ते 2004 म्हणजे PV नरसिंहराव किती दिवस जिवंत आहेत? 8 वर्ष. त्या बदमाशाने 8 वर्षात ते पुस्तक लिहिलं नाही आणि ते पुस्तक लिहून प्रकाशित जे झालं तो मेल्याच्या 2 वर्षानंतर, म्हणजे 2006 नंतर. म्हणजे PV नरसिंहरावचा अतिशय मोठा त्याच्यामध्ये रोल आहे, जो रोल काँग्रेसने दाबून याच्याकरता ठेवला की तो रोल जर काँग्रेसने सांगितला असता तर ज्याप्रमाणे आज आपण RSSला दोष देतो तसाच दोष आपण काँग्रेसलाही दिला असता. काँग्रेसला आपण दोष देऊ नये, दलितांनी काँग्रेसला अपराधी समजू नये म्हणून काँग्रेसने ही गोष्ट लपवून ठेवली. PV नरसिंहरावच्या ज्या कारस्थान होते त्याला लपवलं. अजून एक गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. बाबरी मस्जिदच्या मागच्या फाटकामध्ये रामाच्या मूर्ती जेव्हा ठेवल्या गेल्यात ते वर्ष आहे 1986. कुठलं वर्ष आहे? 1986पर्यंत बाबरी मस्जिदमध्ये आज ज्या राम जन्मभूमीच्या संदर्भाने आणि रामाच्या मूर्ती संदर्भाने बोललं गेलं होतं त्या 1986पर्यंत ठेवल्या गेल्या नव्हत्या. 1986ला राजीव गांधी सत्तेवर आले, 85ला सत्तेवर आले की नाही, प्राईम मिनिस्टर झाले आणि बजेट ठेवला त्यांनी आणि त्या बजेटवर त्यांची इतकी चितू झाली 85च्या बजेटवर की राजीव गांधीला 86चं बजेट ठेवताना लाज वाटायला लागली. कारण तुम्हाला माहीत असेल राजीव गांधीला 2 शब्द फार सुंदर यायचे, हमें देखना है और हमने देखा है. आणि ते टोपर शब्द झाले होते. सगळे लुटकं त्याची टिंगल करताना हमें देखना है और हमको देखना, हमने देखा है हे शब्द. 86चं बजेट पेश करताना आपली चितू होईल याची भीती राजीव गांधीला वाटायला लागली. ती भीती ते दूर करण्याकरता RSSने आपल्याला मदत करावी हे दिसायला लागलं. कोणाला? राजीव गांधीला. RSSचा त्यावेळेस सरसंघचालक होता बाळासाहेब देवरस आणि बाळासाहेब देवरस राहायचा नागपूरमध्ये. तर राजीव गांधींनी नागपूरच्या त्याच्या खासदाराशी, नागपूरच्या काँग्रेसच्या खासदाराशी संपर्क केला होता. तुम्हाला माहीत आहे 1986ला नागपूरचा खासदार कोण होता? 1986ला नागपूरचा खासदार आता राज्यपाल आहे तो होता बनवारीलाल पुरोहित. आता तो बनवारीलाल पुरोहित भाजपमध्ये गेला आहे. बनवारीलाल पुरोहितला हे मिळालेलं आहे म्हणजे इनाम RSSची सेवा करण्याचं. 1986ला देवरस सोबत बनवारीलाल पुरोहितनी बोलणी केली की राजीव गांधी तुमच्याशी बोलू इच्छितात तर तुम्ही त्यांच्याशी बोलता का. आणि मग राजीव गांधी आणि बनवारीलाल पुरोहितच्या थ्रू बाळासाहेब देवरसच्या हॉटलाईनवर बोलणी झाली.
तर हॉटलाईनवर बोलताना बाळासाहेब देवरस म्हणाले की मला तुमचं म्हणणं मान्य आहे, मी तुमच्या बजेटमध्ये एकही RSSवाला, एकही भाजपवाला आणि भाजपाचे समर्थन करणारे ब्राह्मण तुमची टिंगल करणार नाहीत. बजेटमध्ये आम्ही सगळे चूप राहू, तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला. पण आम्ही जर तुमचं म्हणणं मान्य करत असू तर तुम्ही आमच्याकरता काय करणार? तर राजीव गांधींनी बाळासाहेब देवरसला विचारलं की मी तुमच्याकरता काय करू शकतो? तर बाळासाहेब देवरसनी म्हटलं की तुम्ही माझ्याकरता, आमच्याकरता एक काम करा की तुम्ही तिथे रामाच्या मूर्ती ठेवू लागा आणि 4 फेब्रुवारी 1986ला राजीव गांधीच्या हुकुमाने, राजीव गांधीच्या समर्थनाने तिथं रामाच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. नायडू त्यावेळेस हे होते, त्यांनी ती फाटकं जेव्हा बंद केली तेव्हा ऑर्डर अशी होती की त्या रामाच्या मूर्ती तिथून हटवल्या जाव्या. त्या रामाच्या मूर्ती न हटवता ते फाटकं बंद करण्यात आली. ती फाटकं बंद करण्यात आली आणि मग ती फाटकं नंतर खोलल्या गेली. ती कोणाच्या? सर्व RSSच्या मर्जीने. ही गोष्ट आपल्या याच्याकरता लक्षात नाही की तिथे बौद्ध मंदिर होतं, हे आपल्या संदर्भाने खूप लोकांना माहीत नाही. पण आम्ही 1990ला भारत सरकारची सर्व कागदं वाचल्यानंतर आणि बाबासाहेब आंबेडकरांची फाईलही पाहिल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की जिथे अयोध्या आहे आणि जिथे आज बाबरी मस्जिद आहे त्या ठिकाणी बौद्धांचं स्तूप होतं, विहार होतं. त्या संदर्भाने मी लिहिलंही, मी भारत सरकारशी बोललोही. त्याच्यामुळे माई जेव्हा 1951ला आमच्यासोबत बोलली तेव्हा माईने ती फाईल आम्ही पाहिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांची. माईला त्या फाईलच्या संदर्भाने PV नरसिंहरावनी बरीच मोठी रक्कम दिलेली आहे. आणि माई जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा माई म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची ही दुसरी पत्नी कुठं राहायची? ही मुंबईला राहायची. माई त्यावेळेस 6 डिसेंबरला मुंबईला नाही. माई 6 डिसेंबरला दिल्लीलाही नाही. म्हणजे माई मुंबईलाही नाही, माई दिल्लीलाही नाही आणि माई लखनौलाही नाही. म्हणजे बाबरी मस्जिदच्या संदर्भाने ज्या गोष्टी सिरियसली घेण्यात येतील ते कोणते 3 ठिकाणं? मुंबई, दिल्ली आणि लखनौ. या 3 ठिकाणी माई नव्हती. माई त्यावेळेस PV नरसिंहरावच्या सुरक्षेमध्ये PV नरसिंहरावच्या घरी होती. ही गोष्ट कुठल्याच बौद्धांना आणि कुठल्याच भारतीयांना माहीत नाही. आम्ही जेव्हा याचा पाठपुरावा केला तेव्हा आता असं कळलं की माईने 1990मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही केस दाखल केली होती. हे ज्यांनी आम्हाला सांगितलं तो माईचा लेफ्ट हँड आहे. त्याला आम्ही म्हटलं की त्यावेळेस ती केस सुप्रीम कोर्टात गेलीच नव्हती, मग माई एकटी सुप्रीम कोर्टात गेली का? त्यावेळेस त्यांनी मला म्हटलं की नाही, इलाहाबादच्या हायकोर्टमध्ये केस होती. महत्त्वाचं असं आहे की ती केस लखनौच्या हायकोर्टमध्ये होती, इलाहाबादच्याही हायकोर्टमध्ये नव्हती. आणि माई इलाहाबादच्या हायकोर्टमध्ये नव्हे तर लखनौच्या हायकोर्टमध्ये ते केस वाटत होती. आणि 1990ला ती जे म्हणते की ती सुप्रीम कोर्टात गेली होती ते सगळं ब्लफ आहे. 1990मध्ये ती सुप्रीम कोर्टात गेली नव्हती. पण बौद्ध जे तिच्याजवळ होते त्यांना सॅटिस्फाईड करण्याकरता तिने एक घोड बंगाल केलं आणि ते लपवून घेतलं. त्याच्यानंतर ती फाईल गेली नरसिंहरावजवळ.
आणि फाईल नरसिंहराव जवळ गेल्यानंतर नरसिंहराव अतिशय खतरनाक ब्राह्मण होता. RSS मधून आलेला या खतरनाक ब्राह्मणाला प्राईम मिनिस्टर होण्यापूर्वी कुणाचा खून झाला? या खतरनाक ब्राह्मणाला प्राईम मिनिस्टर होण्यापूर्वी 21 मे 1991 कुणाचा खून झाला? राजीव गांधीचा खून होण्याचा प्रकार राजीव गांधीनंच बाबरी मस्जिदची ताले खोलले होते. राजीव गांधीच बाळासाहेब देवरसची सत्ता घेईल. आणि तुम्ही बघा PV नरसिंहरावच्या नंतर हा देश पूर्णांशाने बदलला आहे. जेवढं प्रचंड प्रायव्हेटायझेशन भारताचं जे झालं आहे ते PV नरसिंहरावच्या नंतर म्हणजे डक्केल प्रस्ताव जो भारतात आला तो 1994 PV नरसिंहरावच्या काळातच. 1993 तो PV नरसिंहरावच्या काळात जेव्हा तो डक्केल आला त्या डक्केलची एक फाईल RSSकडेही गेली होती. RSSने त्याच्यावर ग्रीन सिग्नल दिल्यानंतर PV नरसिंहरावनी 1994 डक्केल भारताकरता मान्य केला. आणि भारतात म्हणजे या देशात सगळ्यात भयानक ब्राह्मण जो आला तो PV नरसिंहराव. आणि त्यानेच बाबरी मस्जिद पाडली. त्याच्याच काळात बाबरी मस्जिद पाडली गेली. म्हणून मित्रहो, आपण ही जी लढाई आज सुरू केली ती लढाई आता इथं आपण एंड करत नाही आहोत. मी तुमच्यापासूनही काही गोष्टी लपवत आहे. तुम्हाला सांगताना जर मी 25% सांगितलं असेल तर 75% या गोष्टी याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला सांगत नाही. या 75% गोष्टी ज्या आहेत भारताचा आताचा राष्ट्रपती, भारताचा आताचा प्राईम मिनिस्टर आणि भारताचे आताचे सर्व मंत्री या सर्वांना आम्ही समता सैनिक दल ह्या आपल्या लेटर हेडवर टाकेल. दुसरा एक विचार असा केला आहे की जर पिटिशन सुप्रीम कोर्ट ॲक्सेप्ट करत असेल तर मग समता सैनिक दलाने प्रयत्न करावा आणि समता सैनिक दलांनीही एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावे. पण मित्रहो, नागपूरमधून तेवढ्या दूर सगळं काम करण्याची शक्यता आपल्याला कमी आहे. मीही तसा फार शारीरिकरित्या तयार राहिलेलो नाही. तर म्हणून माझा विचार असा आहे की दिल्लीतल्या काही लोकांची मदत घेऊन सुप्रीम कोर्टात समता सैनिक दलाने केस दाखल करावी आणि ते जे सगळे डॉक्युमेंट्स जे त्याच्याही आधी झालेली उत्खननं, त्याच्या आधी लाल नावाचा एक पुरातत्व विभागाचा अधिकारी होता ज्यांनी बाबरी मस्जिद कायम ठेवून बाबरी मस्जिदच्या बाजूच्या जागेला जे होती त्या जागेवर उत्खनन सुरू केली. त्या उत्खननामध्ये त्या जागेमध्ये बुद्धिस्ट पिलर दिसायला लागले. म्हणजे मोठाल्या बिल्डिंग जेव्हा बांधल्या जातात तर पिलर उभे केले जातात ना, तर ते सगळे पिलर बुद्धिस्ट पिलर होते. बहुत मजेची गोष्ट अशी आहे की ब्राह्मणही म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कारसेवकही त्या जागेचं उत्खनन करू इच्छित नाही आणि मुसलमानही त्या जागेचं उत्खनन करण्याच्या तयारीत नाही. काय करत आहे? हिंदूंनी आणि मुसलमानांनी ती जागा अर्धी वाटून घेतली आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिला? आता जेव्हा त्याच्याकडे केस दाखल झाली तेव्हा काय निर्णय दिला त्यांनी? का हा निर्णय जो असेल तो बाबरी मस्जिदच्या संदर्भाने नसताना नाही, हा निर्णय फक्त जागेच्या संदर्भाने असेल. म्हणजे फक्त जागेच्या म्हणजे त्या जागेचं उत्खनन होणार नाही, त्या जागेची फक्त वाटणी होईल. म्हणून समता सैनिक दल त्या जागेचं उत्खनन व्हावे याचं या देशाच्या प्रेसिडेंटला आणि या देशाच्या प्राईम मिनिस्टरला त्या जागेच्या उत्खननाची मागणी करू. तर याचा निर्णय देत आहेत ते 4 तारखेला. सुप्रीम कोर्टला केस कधी सुरू होत आहे? 4 जानेवारीला.
तर 4 जानेवारीच्या आधी म्हणजे उद्या नागपूरच्या कलेक्टर थ्रू आपण भारताच्या प्राईम मिनिस्टरला लेटर देत आहोत की त्या जागेचं उत्खनन का होत नाही. जर त्या जागेचं एकदा उत्खनन झालं आहे आणि लालच्या त्या उत्खननानंतर ती जागा बुजवण्यात आली तर त्या जागेचं परत उत्खनन व्हावं आणि त्या जागेच्या खाली काय दळलेलं आहे ते भारत सरकार शोधून का काढत नाही. वरच्यावर त्या जागेची वाटणी का करू इच्छिते. म्हणजे ही जागा मुसलमानाची आणि ही जागा हिंदूची असं का केलं जात आहे. म्हणजे इथं कसं झालं की बौद्धांना बाजूला ठेवलं गेलं. म्हणजे 2 दांडग्या लोकांनी एखाद्या बाईवर कब्जा मिळवताना ते दांडगे लोक भांडत कशा आहेत करतायत. त्या बाईवर कब्जा मिळवण्याकरता कोणीही त्या बाईचा विचार करत नाही. म्हणजे बौद्धांच्या या सांगण्याचा हा देश विचार करत नाही. देश विचार करत आहे त्या जागेच्या वाटणीचा. आणि ही प्रचंड मोठी इतिहासासोबत गद्दारी आहे. म्हणजे गद्दारांचा आहे हा देश. या देशाचं स्वातंत्र्य गद्दारांनी या देशाला चालवावं याच्याकरता केलं होतं. या देशाचं स्वातंत्र्य याकरता मिळवलं गेलं होतं. हा देश स्वातंत्र्य करण्याकरता लोकांनी जे जीवाचं रान केलं ते याकरता केलं होतं की कुठल्या तरी मोहन भागवतली आणि कुठल्या तरी मुसलमानांच्या प्रतिनिधींनी जागेचं वाटप करावं. जर असं होत असेल तर मग हा देश पर्सनल प्रायव्हेट कल्चर होऊन जाईल. आणि पर्सनल प्रायव्हेट प्रॉपर्टी जर हा देश होत असेल तर हा देश सामान्य जनतेचा राहणार नाही. मित्रहो, ही केस मोठी आहे. पण मला असं वाटतं की आपण सर्व मिळून या दिशेने हा देश कुठं जात आहे या संदर्भाने बोलूया. याच्यात आम्ही जी मागणी केलेली आहे ती पहिली मागणी अशी आहे की बाबासाहेबांची ती फाईल कुठे आहे. तर बाबासाहेबांची ती फाईल माईच्या हस्ते पी.व्ही. नरसिंहरावकडे गेली होती आणि पी.व्ही. नरसिंहरावकडून मग बाबरी मस्जिद पाडली गेली. म्हणजे ती RSSला भेटली होती. मग जर ती एक फाईल RSSला भेटली आहे तर पी.व्ही. नरसिंहराव मूर्ख नसावा. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे अयोध्येवर. 6,000 रुपयाचं पुस्तक आहे ते. तर पुस्तक लिहिलं आहे याचा अर्थ पी.व्ही. नरसिंहराव त्या संदर्भाने खूप सारं जाणत होता. आणि त्याचा अर्थ असा आहे की एक फाईल पी.व्ही. नरसिंहरावनी RSSला दिली आणि दुसरी फाईल त्याच्या कस्टोडीमध्ये होती. आम्ही भारत सरकारला विनंती करणार आहोत की पी.व्ही. नरसिंहरावच्या कस्टोडीत असलेली ती फाईल शोधून काढावी. तुम्हाला साबणा नावाचा पिक्चर आठवतो का? नसेल आठवत. वयस्कर लोकांना आठवत असेल. वयस्कर लोकांना जर आठवत असेल तर एका कांबळेच्या खुनाचा प्रकरण उभं राहतं. तर श्रीराम लागू कांबळेच्या खुनाचा प्रकरणाला हात लावत नाही. श्रीराम लागू उपोषण करताना म्हणतो मारुती कांबळेचं काय झालं. काय म्हणतो तो? मारुती कांबळे मेला असं म्हणत नाही. तो म्हणतो मारुती कांबळेचं काय झालं. आम्हीही बाबासाहेबांची ती फाईल कुठे गेली, भारत सरकारच्या जवळ आहे तर कुठे आहे आणि त्या फाईलमध्ये काय आहे याकरता आपण भारत सरकारशी बोलू. मित्र हो, माई मरण पावली पण तो जो बसला होता सोबत, आम्ही 3 लोक बसलो होतो, त्याच्यातला तो तिसरा माणूस अजूनही जिवंत आहे. तुम्ही मला माहीत असेल प्रणब मुखर्जी भारताचे राष्ट्रपती होते. प्रणब मुखर्जीचा सेक्रेटरी म्हणून थॉमस मॅथ्यू होता आणि तो थॉमस मॅथ्यू माझा मित्र आहे. तो जिवंत आहे. भारत सरकारचा सेक्रेटरी म्हणून, माजी सेक्रेटरी म्हणून दिल्लं आहे. मी वेळ पडला तर त्याचं नावही सुप्रीम कोर्टात देणार आहे की यादी त्यांनीही ती फाईल पाहिलेली आहे. तर या संदर्भाने
हा जो आपला आजचं बैठक आहे ही फार टोकन बैठक आहे, फार टोकन बसलो. पण आता ही केस आपण मोठ्या याच्याने लढवू आणि तुम्हा सगळ्याची याकरता मदत लागेल. तुम्हा सर्वांनी याच्याकरता समर्थन द्यावं आणि या लढाईला सत्ता सैनिक दलाने पुढे न्यावं, याकरता त्याचे हात मजबूत करावेत अशी मी विनंती करतो. आणि हा माईक जो आहे मी प्रशासनाला देतो. समता सैनिक दलाचा विजय जो विजय जो समता सैनिक दलाचा विजय जो विजय जो ताकद गौतम बुद्धांचा विजय जो विजय जो ताकद गौतम बुद्धांचा विजय जो विजय जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जो विजय जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जो विजय जो समता सैनिक दलाचा विजय जो विजय जो मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद.